वाशिम जिल्ह्यातील मोहगव्हाण परिसरात गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर स्थानिक गुन्हा शाखेने धडक कारवाई करत 4,73,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला। पोलीस अधीक्षक निकेश खाटमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्याविरोधातील मोहिमेत ही कारवाई करण्यात आली। ग्राम मोहनगव्हाण येथील धरण परिसरातील गावठी दारू तयार होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर 12 मे रोजी पहाटे पोलिसांनी छापा टाकला। पोलिसांची चाहूल लागताच आरोपी फरार झाले। मात्र परिसरात झाडझुडपानंतर व जमिनीत लपवून ठेवलेल्या 4,695 लिटर मोहमाश, 20 लिटर गावठी दारू, 10 ड्रम व 4 प्लास्टिक टाक्या, त्यासोबतच 82 पिंपे व 31 प्लास्टिक कॅन असा मोठा साठा आढळून आला। पंचांसमक्ष संपूर्ण मुद्देमाल नष्ट करण्यात आला। या प्रकरणी सलीम घासी, भवानीवाले व मोहम्मद पिरू नंदावाले यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी सारनाथ अवचार यांचा रिपोर्ट।